अर्थ असा होतो की येणारी महानगरपालिकांची निवडणूक ही महायुतीची जिंकण्याची आशा दाखवते आणि म्हणून महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडाच फडकेल ही आमची धारणा आहे. नाही नाही थांबे एक मिनिट. तुमचं हे सुरू आहे बा, पण 84 जागा सोडण्यावरनं भाजपकडनं स्पष्टपणे नकार देण्यात आलेला आहे. 40 जागांसाठी मुलाखती घेत आहे आणि 84 जागा सोडणार नाही भाजपने स्पष्ट सांगितलं. तोडगा निघणार कसा? तर एक्झिस्टिंग जागा मागितलेल्या हे स्पष्ट वगैरे काही सांगितलेलं नाहीये, अधिकृतपणे ही कोणती बातमी नाहीये. ज्या काही जागेचा तोडगा झालेला आहे, ज्या जागा आता लढवायच्या त्या वेगळ्या काढल्या गेलेल्या आहेत. राहिलेले 84 जागा ज्या आहेत त्याच्यावर आणखीन युतीची बोलणी होणार आहे. ही पहिली फेरी जी झालेली आहे या फेरीमधल्या ह्या झालेल्या ज्याच्यामध्ये कोणतंही डिस्प्यूट नाही अशा जागा वेगळ्या काढलेल्या आहेत आणि उर्वरित जागेवर पुन्हा शिवसेना भाजपची बोलणी होणार आहे. म्हणून हा अंतिम चर्चेची फेरी संपली की काय असं जे चित्र आहे तसं चित्र कोणतंही नाही. पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब असेल, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि त्यांचे सरांचे सहकारी असतील हे बसून या युतीवर चर्चा करणार आहेत. नाही असं नाही आहे. महानगरपालिकेच्या सर्वीकडेच महाराष्ट्रातच ह्या ज्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी प्रत्येक पक्षाचा नेता आपल्यातर्फे आग्रही असतो. कार्यकर्ता हा दुरावू नये किंवा कार्यकर्ता दूर जाऊ नये, त्याच्यावर अन्याय होऊ नये ही भूमिका प्रत्येक पक्षाची आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये काही ठिकाणी थोडे बहुत नाराजीचा तुम्हाला स्वरूप पाहायला मिळतो, परंतु आम्ही सर्वजण मिळून ती नाराजी सुद्धा दूर करायचा प्रयत्न करू. आता हे सगळे कायदेशीर प्रोसेस आहे. राजीनामा स्वीकारला तर हायकोर्टात काय होईल हे थोड्या वेळात आपल्याला कळेल. म्हणून आता त्याच्यावर मला वाटतं आता चर्चा किंवा त्याच्यावर आणखीन काही कॉमेंट्स करावं असं नाही. दोन्ही राष्ट्रवादी जे आहे ते एकत्रित लढण्याची शक्यता आहे आणि त्या संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार ते घेतले चर्चा करून. उबाटाला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागेल. जे आम्ही म्हणायचो की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आपलं जमणार नाही त्याचा प्रत्यय आता यायला लागलेला आहे. काँग्रेसने पहिली साथ सोडली, शरद पवार साथ सोडायच्या मनस्थितीत आहेत आणि म्हणून आता अखिला चलोरे हे न होता त्यांनी मनसेबरोबर युती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांची पालखी घेऊन उबाटा जात होतं, नाचत होतं, ज्यांना त्यांच्या मुखपत्रामध्ये फ्रंट पेजच्या बातम्या म्हणून त्याला ज्यांना दाखवत होतं त्यांनीच आता यांची साथ सोडलेली आहे. मला वाटतं उबाटाला आता दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यांचे उंबरठे झिजवणे हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध आहे. सन्मानजनक याचा अर्थ काय होतो? काय आहे? तुम्ही काही जागा मागितल्यात? तुम्ही जागाची काही यादी दिलेली आहे? तुम्ही कोणत्या जागा लढवणार ते सांगितलेलं आहे? काही नाही. सन्मानजनक आम्हाला तोडगा निघाला पाहिजे हे सर्व हे त्यांचं जे काही वाक्य आहे ते संभ्रमात टाकण्यासाठी त्यांनी केलेलं हे वक्तव्य आहे. ही निवडणूक तशी शेवटचीच आहे. आजच्या घडीला त्यांच्या बरोबर यायला कोणी तयार नाही, कोणी त्यांच्यावर युती करायला तयार नाही. मला वाटतं आज कदाचित मनसे आणि उबाटाच्या जागा वाटपा संदर्भामध्ये घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून त्यांना आता इतरांच्या बरोबर जाणं किंवा इतर त्यांच्या बरोबर येणं हा रस्ता जवळपास बंद झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.